गेले काही दिवस आपण पाहतात की मातोश्रीवरती रोजच शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. एक मिनिट, तुम्ही वायरच्या तुम्ही वायर अशी पुढून घ्या. आणि त्याच्यामध्ये सर्वच आहेत, म्हणजे इतर पक्षातले येत आहेत, अगदी भारतीय जनता पक्षातले सुद्धा येत आहेत, इतर पक्षातले येत आहेत, आणि शिवसेनेतून मध्ये थोडेसे दिशाभूल झालेले हे सुद्धा आता परत येत आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय. मधल्या काळामध्ये जी एक धुळफेक केली गेली होती सगळ्यांच्या डोळ्यात, आणि नाही म्हटलं तरी तुमच्यासारखे सगळे कट्टर शिवसैनिक त्याला थोडेसे बळी पडले होते. आता एक 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 म्हणजे हवेमध्ये प्रदूषण आहे, राजकारणात सुद्धा प्रदूषण आहे, पण जी धुळफेक होती ती आता स्पष्ट व्हायला लागली. गद्दारी करताना कारण काय दिलं होतं? उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही युती तोडली. पण स्वतः अगदी गेल्या काही वर्षातलं जर का आपला इतिहास काही पाहिला तर मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसेनेवरती शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय, म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देतो आहे असं नाटक करण्यात